धनंजय मुंडे हे संतोष देशमुखांच्या प्रकरणापासून साईडलाईन झाले होते, पक्षातून ते बाजूला फेकले गेले होते। अजित पवारांनी त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं होतं आणि त्यानंतर अनेकदा प्रयत्न करून सुद्धा अजित पवारांनी धनंजय मुंडेंना ते मंत्रिपद देऊ केलं नव्हतं। त्यामुळे अनेकदा प्रयत्न करून सुद्धा अजित पवार आपल्याला मंत्रिपद देत नाहीत, म्हणून धनंजय मुंडे त्यांच्यावर रुसलेले होते। आणि अजित पवार पालकमंत्री म्हणून ज्या ज्या वेळी बीडला जायचे त्या मागच्या 5-6 वेळा धनंजय मुंडे सलगपणे गैरहजर असलेले आपल्याला बघायला मिळाले। यातून त्यांनी त्यांची नाराजी सुद्धा दाखवून दिली होती आणि ते मंत्रिपदासाठी किती हपापलेले आहेत हे सुद्धा त्यावरून दिसलं होतं। सोबतच देवेंद्र फडणवीस ज्यावेळी बीड जिल्ह्यात आले होते त्यावेळी धनंजय मुंडेंनी त्यांच्या स्वागताला उपस्थिती लावली होती आणि यातून त्यांच्या दोघांची जवळीक किती वाढते हे दिसलं होतं। याशिवाय धनंजय मुंडेंनी अमित शहांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती आणि यानंतर धनंजय मुंडे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत अशा चर्चा सुरू झाल्या होत्या।